इराण इस्रायल युद्धाचा फटका जो आहे तो आता मोठ्याच व्यवसायांसोबत लहान स्नॅक सेंटरला देखील बसलेला पाहायला मिळत आहे. आपण आता एका डोसा सेंटरवर आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर या डोशासाठी कंटिन्यू असा हा तवा जो आहे तो सुरू ठेवावा लागतो. मात्र गेल्या 2 दिवसापासून हा तवा जो आहे तो आता बंद असल्याचं चित्र आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. एकूण पाहिलं तर व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते यांना मिळण्याचे बंद झाल्यानंतर हा या डोश्याचा व्यवसाय जो आहे तो आता या ठिकाणी ठप्प झालेला पाहायला मिळतो. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या हॉटेल व्यावसायिक काय सांगाल, कधीपासून हा डोसा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत किती सिलेंडर जे आहेत ते मिळतात किंवा सिलेंडर मिळायचे बंद झालेले आहेत? 2 दिवस झाले डोसा बंद आहे आणि सिलेंडर आमच्याजवळ स्टॉक होता तोपर्यंत आम्ही चालू ठेवला. नंतर आम्हाला नॉर्मल वडा आणि इडलीसाठी आम्ही ठेवलेलं आहे बस. बाकी 2 दिवस झाले डोसा बंद आहे. डोशासाठी ग्राहक येतात, त्यांना काय उत्तर देतात? डोस्यासाठी ग्राहक येतात, मग ते अल्टरनेट वडा किंवा इडली खाऊन जातात. अच्छा, पण आता सिलेंडर्स नाही म्हणल्यावर उद्या कशी परिस्थिती असेल किंवा तुमचा स्टॉक आताच तुम्ही की स्टॉक संपलेला आहे, उद्या परवा काय परिस्थिती असू शकते? नाही, जोपर्यंत सिलेंडर मिळत नाही तोपर्यंत काय चालू करू शकत नाही डोसा, कारण डोस्याला खूप जास्त हे लागतो. सिलेंडरची खपत जास्त असते डोस्यामध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर डोश्याला जे आहे ती हा तवा जो आहे तो गरम करण्यासाठी कंटिन्यू असा गॅस सिलेंडर जो आहे तो सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पिंपरी चिंचवडमधील असे लहान व्यावसायिक जे आहेत, हॉटेल व्यावसायिक जे त्या ठिकाणी डोसा विक्री करतात, त्यांचा मात्र व्यवसाय या ठिकाणी ठप्प झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.